माया मला तर प्रियकरच नाही. मग मी तुला मोठा त्याला वारकरी वेकरी मांजरी कीर्तन करायची त्यांनी काय इच्छा म्हणते. तुला जर नवरा नाही तर तू काम काय करते? पुन्हा प्रश्न माया म्हणते मी एकच काम करते. जन्माला आलेला प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे. प्रत्येक जन्माला आलेला जीव ईश्वराचा अंश आहे. पण मी त्याला माये गुंतवते आणि भजन करू देत नाही आणि बायका पोरांमध्ये पाहुण्यांमध्ये त्याला गुंतवून मारते. हा माझा धंदा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 1.5 एकर जमीन इकडून आलाय तो इकडं काय आज सगळ्या लोकांना काय झालं? मी झाला का भजन कमी झालं. मी भजन करू दे नाही. आता एखाद्या म्हणून टाळ नीट वाजव. टाळ एवढा दिसतो ना माझ्या बापाचा सुद्धा मी आज 800 लोकांना काय झालं. मी स्वरा आहे का बोल माझ्या आता स्वराच्या स्वरा ऐकायचे. एक मी तर तू पण माझ्या नादी वाटतो. मी तू किती झाले? मी तू ती या बाबळी पासून या बाबळी मी तू तुझा सासूचं सुनंत भांडायला सारखा सुमंती भूक तुला काय बघायचं भूक मला फक्त पुत्र मानकर होऊ दे मग तू ये. मग मी पाहते तुझा खिलाडी कोणचा आहे किती झाले. आणि हे 40 पोरांनी अख्खं जग संपवलंय. का मी घालवा देव व्हा, तू घालवा देव व्हा, तुझा घालवा फक्त एकच म्हणत जमायला पुरुष. मी सगळं कॉन्फिडन्स आहे. मी फक्त सेवा करतो. मुलगी प्रेम करणारी एकदम तरी मोटरसायकल चुकी आणि त्याला बुद्धी माझ्या माझं म्हणून कोण वाईट वाटतं मला कोण नका पहिला म्हटलं तो बाप तुझ्या आयुष्यात भेटला नाही. तो बाप भेटला आणि लढलेला बाप पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडल्या. अरे आयुष्यभर त्यानं रक्ताचं पाणी केलं त्या बापावर ही वेळ यावी याच्यापेक्षा वाईट काय? काय पाप काय त्याचा पाप? बहिण म्हणाल तर पलटी करून झालं हे त्याचं पाप. स्वतःच्या मुलीची फी भरायची तर त्याला बायकोच्या घरातले दागिने मोडले हे त्याचं पाप आहे का? त्यानं असं काय गुन्हा केलाय की त्याने पोलिसाला बघावं माझी मुलगी सापडत आहे. पोलिसाला बघावं तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं की तुमची मुलगी सापडते. मुली जेव्हा म्हणतो तुमची मुलगी सापडली तेव्हा तो बाप पोलिसची सेवा बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोलिसाच्या पाण्यात पडतात. तो पोलीस होतो तुमचं लढायचं थांबवा. तो बाप होतो की माझ्या इस्टेटीतला अख्खं वाटतं नाही पण मुलगी बेदुखी होऊ द्यायला पाहिजे. ती मुलगी पोलिसाला सांगते माझा बापच माझा भाऊ दुश्मन आहे. बाप केला काय? अरे तुमच्या लग्नात तुमच्या भावाला नाचायचं होतं. तुमच्या लग्नात तुमच्या भावाला नवे कपडे घालायचे होते. त्यानं चप्पल घेतली ना पण कपाटात ठेवली. त्यानं शर्ट घेतला ना पण कपाटात ठेवला. माझ्या बहिणीच्या लग्नात मला उद्या आणायचं आहे आणि तीच मुलगी एका मूर्ख पोराबरोबर जात असेल तर भावाच्या जिंदगीचा काय? Stone. Sorry. Food.
Sorry, Carver. Wrong. Directions are equal, but their direction is opposite. It is called. No? No? For example, action and reactions are equal, but their direction is opposite. It is called. No? It is called Newton's third law of motion. Correct? How many rules? 3 rules. Let me know. We have seen flower. Seen flower. How many parts of flowers? We have seen flower. Goodbye. गुलाबाचं नाही विला सोडू तो दहावीला त्याला पाक आहे 12वीला द्यायचा सगळं मार खातो मुलाला बाकी चहा सांगा तू सांगा इंग्लिश मध्ये सांगा मराठी सांगा इंग्लिश मीडियम नाही बरं सांगतो मराठी Third position, Umang and Jaya. In English, calyx, corolla, androecium and gynoecium, there are 4 parts of flowers. Correct? Bhavaya. After Bhavaya, science line. Science तुला 10वीला कधी होतं 2 वर्षापूर्वी सेविका मराठी मराठी मीडियम नव्हता विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 2 मूलद्रव्यांचे वर्गीकरण आवर्त सारणीतील उभ्या रेषेला टिपटिप म्हणतात. काल जेवलेला कोण 2 वर्षापूर्वीचं काय मी सांगू मी उभ्या रेषेला गण म्हणतात आणि आडव्या रेषेला आवर्तन म्हणतात. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 4 4व्या प्रकरणामध्ये एक अशी आकृती आहे तिचं नाव काय पुरीमध्ये कोण होतं राहिला Chapter number 4, paper number 1, saying what is the name of that figure? It is called Sambugatula. Right hand rule, framing the right hand rule, and framing the left hand rule. तुम्ही आयुष्यात करणार काय? तुम्ही तुला रे नवी घड्याळाला काढी किती? चित्र 2च आता हॅलो साहेब तुमच्यावर या नगरीतल्या लोकांचं प्रेम तुम्ही आता एवढं चांगलं काम करता येईल सगळ्या अंदाज येतो तुम्ही या सगळ्या लोकांचं काही काम तुमचा 100 सुद्धा वाटलं म्हणून माझ्याकडे काम केलं पाहिजे या वादात रविवारी त्या परिसरातील जी शारीरिक मुळे यांच्यासाठी एक विशिष्ट काहीतरी टास्क त्यांना जनरल नॉलेज म्हणा तब्येतीचं महत्त्व म्हणा इथून पुढच्या मुलांना थोडंसं आध्यात्मिक शिक्षण दिलं पाहिजे.
तुझा